हेलो, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। कल हमने क्या पढ़ा था? इम्पोर्टेंस ऑफ बुक कीपिंग, डिफरेंस बिटवीन बुक कीपिंग एंड अकाउंटेंसी। अगले टॉपिक पर जाने से पहले एक बार क्विक रिवीजन लेते हैं। क्या है बुक कीपिंग का डिफरेंस? सबसे पहले मीनिंग में क्या है डिफरेंस? स्टिल डाटा। उसके बाद स्टेजेस क्या है? प्राइमरी, सेकेंडरी स्टेज। उसके बाद ऑब्जेक्टिव क्या है बुक कीपिंग का? और इसका कम्युनिकेट ऑथोरिटीज। उसके बाद आउटकम, सॉरी, रिस्पॉन्सिबिलिटी किसकी है? जूनियर स्टाफ, सीनियर स्टाफ। उसके बाद ये जो मैं वर्ड हाईलाइट करके दे रहा हूँ वो क्या है अंडरलाइन करके? ये जो वर्ड है, अगर आपकी इंग्लिश अच्छी होगी तो आप उससे सेंटेंस बना सकते हैं। पता है तुमको? रिस्पॉन्सिबिलिटी किसकी है बुक कीपिंग, सॉरी, अपने जूनियर स्टाफ। आउटकम क्या है? जर्नल और लेजर। वैसे ही इधर आउटकम क्या है? उसके बाद बुक कीपिंग गिव डे टू डे डिटेल्स। पीरियड क्या है? डे टू डे डिटेल्स देती है। और अकाउंटेंसी एंटायर ईयर। उसके बाद एनालिसिस क्या है? एनालिसिस में क्या करते हैं? नॉट रिक्वायर्ड फॉर, लेकिन अकाउंटेंसी में जरूरत है इंटरप्रेट और एनालिसिस करने की। उसके बाद डिसीजन मेकिंग। बुक कीपिंग से कोई डिसीजन ले सकते हैं क्या? कैन नॉट टेक एनी डिसीजन डिपेंडिंग ऑन द डाटा प्रोवाइडेड बाय अकाउंटेंट्स। द मैनेजमेंट कैन टेक क्रिटिकल बिजनेस डिसीजन। उसके बाद स्किल रिक्वायर्ड। कोई स्किल जरूरी है क्या एनालिटिकल स्किल की? बुक कीपिंग के लिए नहीं है, लेकिन वही स्किल किसके लिए रिक्वायर्ड है? अकाउंटेंसी के लिए। तो इधर मीनिंग एंड डेफिनेशन ऑफ अकाउंटेंसी दी है। क्या है? सबसे पहले क्या लिखा है इधर? पार्ट ऑफ अकाउंटिंग। यानी क्या है? बुक कीपिंग क्या है? भाग आहे। अकाउंटिंग मधलाच एक छोटा पार्ट आहे। इट इज द प्राइमरी स्टेज इन अकाउंटिंग। जैसे आपको डिफरेंस बिटवीन में भी दिया था। इट इज द प्रोसेस ऑफ रिकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट। अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटेंसी। इससे क्या पता चलता है? अकाउंटेंसी बहुत बड़ी टर्म है। अकाउंटिंग जो करते वो फाइनेंशियल डाटा, कॉस्ट अकाउंटिंग, मैनेजमेंट अकाउंटिंग, अलग अलग टाइप है किसके? अकाउंटेंसी के। अकाउंटिंग इज द प्रैक्टिस ऑफ रिकॉर्डिंग, क्लासिफाइंग, रिपोर्टिंग ऑफ बिजनेस ट्रांजेक्शन फॉर बिजनेस। Accounting principles are the basic norms and assumptions developed and established as the basis for accounting system. These principles are adopted by accountants universally. इस वर्ड का मीनिंग पता है आपको? यूनिवर्सली क्या है?
पूरे वर्ल्ड में ये प्रिंसिपल एडॉप्ट किए जाते, ये एजम्पशन पकड़े जाते। अगर आप इंडिया में असेट फर्नीचर को बोलते होंगे तो यूएस में क्या बोलेंगे? असेट ही बोलेंगे। चाइना में क्या बोलेंगे? नहीं, चीन चाचू ऐसा कुछ बोलेंगे क्या? नाही, असेट ही बोलेंगे। आणि आपल्या इकडे महाराष्ट्रात जर असेट म्हणत असेल, राजस्थानमध्ये काय म्हणणार? असेटच म्हणणार। क्यों? क्योंकि ये यूनिवर्सल प्रिंसिपल किसका? काउंटिंग की। ये जो है, जो रूल्स है, कुछ हर एक कंट्री के हिसाब से, हर एक स्टेट के हिसाब से कम ज्यादा हो सकता है कुछ एजम्पशन, लेकिन यूनिवर्सल जो बेसिक फंडामेंटल प्रिंसिपल होते हैं, बेसिक नॉर्म जो होते हैं, एजम्पशन होते हैं, वो सेम ही है। जैसे हम इंडिया में अकाउंटिंग किस में करते हैं पता है तुमको? रुपीज में। यूएस में किस में करते होंगे? डॉलर, धीरम, डिपेंडिंग ऑन कंट्री। सो इधर डेफिनेशन दी हुई, अकाउंटेंसी रेफर टू एंटायर बॉडी ऑफ थ्योरी एंड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग बाय कोहेकर। और उसके बाद और एक डेफिनेशन दी हुई है, प्रोफेसर रॉबर्ट एंथोनी बोल के, has defined accounting as a nearly every business enterprises has an accounting system। प्रत्येक, हर एक बिजनेस जो एंटरप्राइज होती है उनके पास क्या होना चाहिए? सिस्टम। इट मीन्स ऑफ कलेक्शन, समराइजिंग, एनालाइजिंग, रिपोर्टिंग, मॉनिटरी टर्म्स, इंफॉर्मेशन अबाउट बिजनेस ट्रांजेक्शन। यानी क्या दिया है? ऊपर की जो थी डेफिनेशन वही दी है, कुछ अलग से नहीं है। हर एक जो ऑथर होते उनके खुद के वर्ड्स होते समजो। प्रत्येक जे टीचर असतात प्रत्येकाची स्टाईल असते। आता तुम्ही माझ्याकडून अकाउंट शिकले आणि दुसऱ्या कोणत्या टीचरकडे गेले, असं काही डिफरन्स नाही होणार, ते काय सब्जेक्ट बदलून नाही टाकणार ना। मेथड थोडीशी कमी जास्त असेल, बाकीच्या गोष्टी असतील, बट जे बेसिक फंडामेंटल गोष्टी असतात जशा डेफिनेशन मध्ये दिल्यात, काय सांगायचं त्यांना की अकाउंटिंग काय असते? फक्त रेकॉर्ड करतो का आपण? कम्युनिकेट करतो, रिपोर्ट करतो, अनालाइज करतो। आता वर काय सांगितले? एंटायर बॉडी ऑफ थेरी अँड द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग, म्हणजे पूर्ण प्रोसेस, याला काय म्हणतो आपण? अकाउंटन्स। तर याच्यानंतर आपल्याला काही बेसिस दिल्यात मेथड ऑफ अकाउंटिंग। सगळ्यात पहिली काय दिली आहे? काय काय? कॅश बेसिस, एक्रुअल, मर्कंटाइल, मिक्स और हायब्रिड बेसिस। तर हे तीन बेसिस दिलेत बघा। का दिले असतील तुम्हाला हे तीन वेगवेगळे बेसिस? मेथड्स काय असतात? मेथड्स म्हणजे माहिती तुम्हाला? प्रकार, टाइप्स, वेगवेगळे प्रकार, कोणकोणत्या प्रकारने अकाउंटिंग करता येते। तो सगळ्यात पहिले बघा काय दिले? कैश बेसिस। उसके बाद क्या दिया है? मर्केंटाइल। उसके बाद और हाइब्रिड बेसिस। तो कैश बेसिस जो दिया है हमको, क्या है कैश बेसिस के अंदर? अंडर द कैश बेसिस ऑफ अकाउंटिंग पेमेंट आर रिकॉर्डेड in this basis revenue is recognized when cash is received and expenses are recognized when cash is paid। example, in any income received, any expenses paid। such a method of accounting is usually followed by professionals such as doctor, lawyer, CAs and not for profit organizations। कुछ समझा इस डेफिनेशन से? क्या समझा? एक्चुअल कैश, ऊपर जो दवे की चाय अपनी तुमने पी होगी
वो क्या करता है, कौन सी सिस्टम फॉलो करता है? कैश। क्यों? पेमेंट करते हैं। उसके बाद सेकंड सिस्टम में, पहले फर्स्ट समझाता हूँ अभी कैश बेसिस क्या होता है। तुमने जो बोला वही करेक्ट है। समझो कोई कैश मिली बिजनेस को, अभी अपना क्लास से समझो, क्लास अपना उधारी पे ट्रांजेक्शन रेकॉर्ड करते हैं क्या? आपण काय समोसे विकतो का इथं? नाही। सो जे ट्रांजेक्शन हमारी क्लास में होते, समझो किसी ने पेमेंट किया वही हम रिकॉर्ड करते, और किसी का पेमेंट दिया वही रिकॉर्ड करते। समझो किसी की सैलरी हो, ये हो, वो कैश बेसिस हुआ तो कैश में ही सब ट्रांजेक्शन हो रहे। पैसे दिए तो ही रिकॉर्ड, पैसे आए तो ही रिकॉर्ड। लेकिन वो जनरली फॉलो किया जाता है क्या बिजनेस में? तुमको क्या लगता है, किया हो जाता होगा कैश बेसिस? करते होंगे। लेकिन 99% जो बिजनेस होते हैं वो एक्रूअल सिस्टम फॉलो करते हैं। रीजन भी अभी समझो, एक्रूअल सिस्टम क्या होता है? अंडर एक्रूअल बेसिस ऑफ अकाउंटिंग द रेवेन्यू whether received or not but has been earned। रेवेन्यू, ये वर्ड का, इस लाइन का मीनिंग समझा गया तुम्हें? अंडर एक्रूअल बेसिस ऑफ अकाउंटिंग द रेवेन्यू whether received or not but has been earned। समझा कुछ? अब भी समझो, दवे के पास अपना क्या है, अकाउंट है, खाता है अपना। द रेवेन्यू रिसीव्ड और नॉट, पैसे भेटले किंवा नाही, बट हॅज बीन अर्न। आत्ता जर आपण तिघांनी वर जाऊन एक चहा पिला, पैसे त्याला दिले जरी नसले तरी त्यांनी कमवले, 3 चहा विकले, अर्न और अक्रूड ड्यूरिंग द अकाउंटिंग पिरियड। हे कशाच्या बाबतीत आहे? इन्कमच्या बाबतीत। त्यानंतर एक्सपेन्स बघा, एक्सपेन्सेस इनकर्ड वेदर पेड और नॉट बट अर्न, म्हणजे काय, पेड और नॉट बट हॅपन, एक्सपेन्स झालाय। आता पकडा आपल्या क्लासमध्ये एक एम्प्लॉई आहे, त्यांचं आपण पेमेंट नाही केले, ॲझम्पशन पकडतोय, 1 महिना झालं पेमेंट नाही केलं, याचा अर्थ या महिन्यात खर्च नाही झाला, झाला की नाही झाला? सॅलरी द्यायची की नाही द्यायची? समजा पैसेच नाहीत आपल्याकडे, पकडा आपण त्यांना रिक्वेस्ट केली की यार सर 2 महीने बाद दे देते, ते बोले इट्स ओके। लेकिन एक्सपेंस कब हुआ है? या महिन्यात। प्रॅक्टिकली घोळ काय होतो माहिती आहे का, कॅश बेसिस का फॉलो केली जात नाही? आता समजा पकडा आपलं तरी ठीक आहे, आपण खूप छोटा बिझनेस करतोय असं पकडा, मोठे मोठे कंस्ट्रक्शनचे हे असतात, क्यों किया जाता है एक्चुअली? कंस्ट्रक्शन बिजनेस पता है तुमको? उसका पेमेंट कब मिलता है तुमको पता है? टेंडर पूरा कंप्लीट हो जाने के बाद। अभी मेट्रो का प्रोजेक्ट चालू है पुणे में, कब से चालू है तुमको पता है? 2019। अभी क्या है 2024, प्रोजेक्ट चालू है और भी। कब तक चालू रहेगा तुमको लगता है? और 3-4 साल तो लगेंगे कम से कम। हाँ, तो 3-4 साल और पिछले 5 साल ऐसे मिला के 9 साल बाद उनका पेमेंट आ गया। इसका मीनिंग क्या होगा? 90 साल में उनको प्रॉफिट हो गया और पिछले 8 साल से वो लॉस में, ऐसा मीनिंग है क्या उसका? प्रोसेस चालू है, एक्सपेंसेस हो रहे, कैसे अर्न कर रहे? लेकिन वो कैश बेसिस फॉलो कर रहे, समझो उनको दिखा कि 9, अभी देखते हैं, समझो पकड़ो, एक मेट्रो का प्रोजेक्ट है अपना, पुणे मेट्रो, कंप्लीशन के लिए कितने ईयर लगे पूरे? 9 साल, 9 ईयर्स, 9 साल लग रहे पूरे कंप्लीट होने के लिए। लेकिन प्रैक्टिकल चीज क्या है यहाँ पे, जो इनकम आने वाली है समझो, वो प्रोजेक्ट पूरा कंप्लीट होने के बाद आने वाली है। समझो मेट्रो से पूरी इनकम है 100 CR,
लेकिन ये जो 9 साल का प्रोजेक्ट है, समझो 9 साल की जगह पकड़ो 3 ही साल का प्रोजेक्ट है। फर्स्ट ईयर में एक्सपेंसेस हुए समझो 30, सेकेंड ईयर में 20 और थर्ड ईयर में 30। फर्स्ट ईयर, सेकेंड ईयर और थर्ड ईयर, फिर सीआर 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 यानी पता है करोड़। सो समझो 30 करोड़ फर्स्ट साल में एक्सपेंस हुआ, कुछ इनकम मिली नहीं मिली। सेकेंड ईयर में, थर्ड ईयर में, थर्ड ईयर के लास्ट में मिली। समझो थर्ड ईयर में इनकम मिल गई 100 सीआर। देखा जाए तो थर्ड ईयर में क्या हो रहा है, 70 सीआर का प्रॉफिट हो रहा है। लेकिन ऐसे देखा जाए तो इधर क्या हो रहा है, 30 सीआर का लॉस हो रहा है, 20 सीआर का लॉस हो रहा है। तो ये क्या है, ऐसा फॉलो किया कैश बेसिस तो लॉस हो रहा है पहले 2 साल दो, और थर्ड ईयर में प्रॉफिट हो रहा है। लेकिन ये जो बिल्डिंग अभी ये जो मिल रहे हैं पैसे, ये कितने साल के मिल रहे, मिला के 3 इयर्स के मिल रहे, लेकिन पैसे तो एक ही साल मिल रहे। कैश बेसिस फॉलो की जाए तो इधर कैश बेसिस सिस्टम फॉलो की जा सकती है क्या? इसलिए प्रैक्टिकली इनका ये तो अलग एग्जांपल है समझो। एक और एग्जांपल लेते हैं। बिजनेस अभी अपन ने स्टार्ट किया, एक नया बिजनेस है। क्यों प्रैक्टिकली एक्रूअल बेसिस यूज की जाती है? अभी बिजनेस कब स्टार्ट होता है नॉर्मली? 1 अप्रैल को पकड़ो, आइडियल डेट, फर्स्ट डे ऑफ न्यू फाइनेंशियल ईयर। अप्रैल का रेंट हम कब देते? मई में। मई का कब देंगे? जून का, जुलाई, जुलाई का अगस्त, अगस्त का ऐसा पकड़ा जाए समझो तो लास्ट जो अपना होता है मार्च, मार्च का रेंट कब देंगे हम? तो पकड़ा जाए तो 11 मंथ का ही रेंट दे रहे हैं हम एक अकाउंटिंग ईयर में। आज से बिजनेस स्टार्ट किया 1 अप्रैल से, लेकिन एक्सपेंस कितने महीनों के लिए हुआ है? हाँ। अभी समझो अगर हम इधर एक्रूअल बेसिस पहले से यूज करते होंगे तो ये अगर पुराना बिजनेस होगा तो अप्रैल में भी हम पिछले मार्च का रेंट देंगे, लेकिन फर्स्ट चालू हुआ है इसलिए क्या हो रहा है, 11 मंथ का रेंट दे रहे हैं हम। समझ में आ रहा है आपको? अगर 11 मंथ का रेंट दे रहे हैं लेकिन एक्सपेंस कितने महीनों के लिए हुआ है? 12 महीनों के लिए। तो देखा जाए तो हमारा इस अकाउंटिंग ईयर में प्रॉफिट क्या होगा? ज्यादा होगा। तो ज्यादा होने की वजह से क्या होगा, कुछ अगले साल का क्या होगा, कम हो जाएगा ना। अरे इधर देखो, अभी कोई आदमी इस बुक देख रहा है, इस कंस्ट्रक्शन कंपनी को, वो क्या देख रहा है, 30 सीआर का लॉस, 20 सीआर का लॉस और 70 सीआर का प्रॉफिट। क्या है भाई, अजब गजब बिजनेस समझेंगे ना, कैश फॉलो करेंगे तो। अभी आइडियली समझो ऐसा दिख रहा होता इधर 10 सीआर, 20 सीआर और 10 सीआर का प्रॉफिट समझो, लोग क्या समझते हैं यार ठीक ठाक है। लेकिन अचानक 20 सीआर का लॉस, 30 सीआर का लॉस और 70 सीआर का प्रॉफिट। बिजनेस का कुछ समझेगा क्या, बिजनेस क्या वर्क कर रहा है, क्या चीजें हो रही है। इसलिए हमें क्या करना पड़ता है, जिस मंथ का एक्सपेंस हुआ है उसको हम क्या करते, उसी मंथ में रिकॉर्ड करते। अभी जो अपना अकाउंटिंग हम रिकॉर्ड करते हैं 11th-12th में हो, वो कैसे करते, 1 ईयर के हिसाब से, एक फाइनेंशियल ईयर का रिकॉर्ड करते। अभी वो एग्जाम्पल तो सालों 2-3 साल का था, लेकिन एक ईयर के हिसाब से रिकॉर्ड करते।
एक ही ईयर के हिसाब से रिकॉर्ड करना होगा, तो हम जब एक्रूअल बेसिस से करेंगे, समझता है तुमको एक्रूअल बेसिस यानी क्या होता है? एक्सपेंस हुआ तो रिकॉर्ड करना है, उस किस साल में हुआ इससे लेना देना है, लेना देना कैसे नहीं, ये लेना देना जिस मंथ में एक्सपेंस हुआ उसको उसी मंथ में रिकॉर्ड करना है, पैसे दिए और नहीं दिए इससे लेना देना नहीं है। समझ में आ गया? एक्सपेंस का अमाउंट पेड किया और नॉट, इससे कुछ लेना देना नहीं है। इनकम मिली या नहीं मिली, पैसे एक्चुअल रिसीव्ड हुए, उससे मतलब नहीं है। इनकम हुई सो हुई, रिकॉर्ड करना। समझ में आ गया? तो ये क्या है? एक्रूअल और मर्केंटाइल बेसिस बोलते हैं। मर्केंटाइल पता है तुमको क्या होता है? बिजनेस। मर्चेंट बोलते हैं शॉपकीपर को, तो मर्चेंट। इन अदर वर्ड्स, रेवेन्यू इज रिकॉग्नाइज्ड व्हेन इट इज अर्न और एक्रूड। एक्रूड यानी क्या पता है तुमको? एक्रूड वर्ड का मीनिंग माहित नसले इट्स ओके, तेवढं काही नाही, तुम्ही पहिलेच म्हणजे हे करा जस्ट की आता एक्रूड म्हणजे काय असते? काय असते एक्रूड म्हणजे? एक्रूड म्हणजे ही गोष्ट असते की तुम्ही पैसे कमवलेत, हा जस्ट नाही मिळालेत पण तुम्हाला भेटणार आहेत. एक्सपेन्सेस आर रिकॉग्नाइज वेन धिस आर इनकर्ड. आता समजा तुमचं जे ग्रोसरी शॉप आहे, तुम्ही डेली पैसे पे नाही करत, न्यूजपेपरवाल्याला डेली पैसे पे करता का? बट मंथ एंडला त्याला पेमेंट द्यायला लागते की नाही? मग त्याचे काय झाले? ते इनकर्ड झाले एक्सपेन्स तुमचे, तुम्हाला त्याचं पेमेंट करावंच लागणार, ऑब्विसली गोष्ट आहे, त्यात काही हे आहे का? तर तसंच आहे हे इकडं, कळलं? म्हणून याला काय म्हणतात? एक्रूड. एक्रूड ही यूज कुठं होती? इन्कम साठी होती. एक्रूड इन्कम म्हणतो काय? जी भेटणार आहे पण भेटलेली, इवन तुम्ही पुढे फायनल अकाउंट शिकल्या त्यात येईल एक्रूड इन्कम. म्हणजे काय असती? आपली असेट असती. का असती असेट? पैसे भेटणार आहेत, जे फायनान्शियल मॉनिटरी आहे, फायनान्शियल बेनिफिट आहेत, फ्युचरमध्ये भेटणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? एक्रूड इन्कम. आता जसं डेटर म्हणलो मी तुम्हाला, असेट असतात. डेटर काय असतात? ज्यांच्याकडून आपल्याला पैसे भेटणार आहेत, सिंपल गोष्ट. एक्रूड इनकम यानी क्या होता है? जिनसे पैसे हमको मिलने वाले लेकिन अभी नहीं मिले, फ्यूचर में मिलने वाले. एवढं समजलं? पुढे काय दिले? एनी इनकम अर्न वेदर रिसीव्ड और नॉट, एनी एक्सपेन्सेस इनकर्ड वेदर पेड और नॉट. त्यानंतर थर्ड आहे बघा, काय? मिक्स नाउन. काय कळत असेल तुम्हाला? दोन्हीचं कॉम्बिनेशन. वरची काय होती? खालची काय? हा, तर हे काय असेल याच्यामध्ये? दोन्हीचं कॉम्बिनेशन. यानी क्या होगा? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ कैश बेसिस एंड एक्रूअल बेसिस ऑफ अकाउंटिंग. अंडर मिक्स्ड बेसिस ऑफ अकाउंटिंग both cash basis and accrual basis are followed. Revenue and asset are generally recorded on cash basis, whether expenses are generally taken on. म्हणजे कळते तुम्हाला? इन्कम जर भेटणार असेल तर आपण काय करतो? पकडा वरचा दबे, तो तुम्हाला चहा विकतो, तेव्हा तो काय करतो? कॅश बेसिसवर रेकॉर्ड करतो. त्याचे जे असेट्स आहेत ते आपण काय असतात? कॅश बेसिसवर रेकॉर्ड केले आहेत. आता चहावाल्याकडे काय असेट असेल? तुम्ही म्हणसाल काय असेल चहावाल्याची असेट? कप्स, किटली और गॅस, टेबल्स, चहासाठी लागणारं मटेरियल, इवन दूध पण ती कोणती करंट असेट आहे? एका दिवसा संपते पण असेट आहे. तर इकडे बघा. त्यानंतर सेकंड काय गोष्ट आहे? एक्सपेन्सेस आर जनरली टेकन ऑन एक्रूअल बेसिस. जो रेंट त्याला पे करायचा, जो रेंट पे करने वाला है वो क्या करेगा? एक्रूअल बेसिस पे. वैसे ही जिन सप्लायर से माल लिया, समझो दूध वाले से उन्होंने दूध ले लिया,
पेमेंट कब करेंगे? महीने के एंड में। लेकिन वो उस दिन का पेमेंट है क्या? पूरे महीने का है। तो रिकॉर्ड करते वक्त हमें क्या यूज करना पड़ेगा? एक्रूअल बेसिस। द लॉ इन इंडिया प्रोहिबिट द यूज ऑफ दिस मेथड। म्हणजे याचा साधा सरळ मिनिंग काय? भारतातले कायदे ही मेथड यूज करायची परवानगी नाही देत. बट का दिली असेल आपल्याला? का दिली असेल ही मेथड? क्यों दी होगी? हा, फॉरेन मध्ये कुठेतरी वापरत असते. जस्ट की इन्फॉर्मेशन असो, असे वेगवेगळे मेथड असतील त्यासाठी आपल्याला. इथपर्यंत समजलं? काय डाऊट याच्यामध्ये? त्यानंतर दिले बघा क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. क्या दिया है? ऑफ इंफॉर्मेशन. क्या होता है क्वालिटेटिव कैरेक्टरिस्टिक ऑफ अकाउंटिंग इंफॉर्मेशन? क्या होता है? क्या क्या? हाँ, रिलायबिलिटी, रिलेवेंस, अंडरस्टैंडेबिलिटी और कंपेरेबिलिटी. रिलायबिलिटी, रिलेवेंस, अंडरस्टैंडेबिलिटी, कंपेरेबिलिटी. रिलायबिलिटी यानी क्या पता है तुमको? क्या माहिती आहे? क्या असते रिलायबिलिटी? रेफर कर सकते हैं यानी रिलायबल यानी क्या होता है पता है तुमको? विश्वास, ट्रस्ट. विश्वास ठेवू शकतो आपण, ट्रस्ट रख सकते हैं उस इंफॉर्मेशन के ऊपर. रिलेवेंट यानी क्या? जरूरत. रिलायबल यानी क्या? सबसे पहले जिसपे हम ट्रस्ट रख सकते हैं, जिस इंफॉर्मेशन से हमको पता है कि उसके सोर्सेस क्या है, ऑथेंटिकेटेड है. चोर पे तुम ट्रस्ट रख सकते हैं, बहुत बड़ा रिलायबल आदमी यार, उसको वॉचमैन बोल के रख लेते. विजय मल्ल्या पता है, आरबीआई का चेयरमैन, अपॉइंट कर सकते उसको. क्यों? घोटाले कर देंगे. सचिन तेंदुलकर को अपॉइंट कर सकते? कर सकते. वो रिलायबल है, लेकिन रिलेवेंट है क्या? ठीक है, सचिन तेंदुलकर बहुत बड़ा नाम है क्रिकेट में, लेकिन आरबीआई का गवर्नर अपॉइंट कर सकते हैं क्या? क्यों? रिलेवेंट नहीं है. अभी तुम हो, तुम 12th क्लियर करने के बाद तुमको नीट में एडमिशन दे सकते हैं क्या? क्यों? कुछ रिलेवेंस नहीं है, अपना और उसका अलग अलग है. उसके बाद दिया है अंडरस्टैंडेबिलिटी, समझ सकते ऐसी चीज है. अकाउंटिंग इंफॉर्मेशन दी है लेकिन गुजराती में दी है, कितनों को आती है? कुछ रिलेवेंस अंडरस्टैंड होना चाहिए ना, बरोबर है. तुम्हारे घर में अभी कोई ओल्ड पर्सन होंगे तो अलग लिखते हैं, पता है, कुछ उनकी मेथड अलग होती है लिखने की, तो वो अपने को समझ में आती है क्या? अंडरस्टैंड हो सकती है क्या? वैसी इंफॉर्मेशन हमें चाहिए क्या? उसके बाद लिखा है कंपेरेबिलिटी. कंपेअर माहिती तुम्हाला? तू तुझे 10th मार्क कोणासोबत कम्पेअर करणार? कोणत्या? जे 10वीला आहेत त्यांच्यासोबत, 10th सोबत, बरोबर आहे. 10th मार्क तू 7वीच्या एखाद्या मुलासोबत कम्पेअर करणार का?
नाही करणार ना, कारण काही कम्पेअर करायला रिलेव्हन्सच नाहीये. बरोबर आहे ना. आता पकडा एक आर्ट स्टुडंट आहे आणि एक समजा इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. दोघांचं कंपॅरिझन होऊ शकते का एज्युकेशनच्या बेसिसवर? का? फील्ड वेगवेगळे आहेत. बरोबर. आता तुला अकाउंटिंग किती येते आणि समजा तुझं कंपॅरिझन करायचंय कुणासोबत? एखाद्या MBBSच्या स्टुडंट सोबत. त्याला किती येते? कम्पेरेबल होऊ शकते का? का? त्याला येणारच नाही, कारण त्याचं नाहीच आहे. फील्ड वेगळी आहे. तुझं सायन्सचं नॉलेज चेक करू शकतो का आपण? का? फील्ड वेगवेगळी आहे. आता मला तुम्ही विचारलं भूगोल शिकवता का? बरोबर आहे, मला येईल का? का? कम्पेरेबल आहे का? मग तुम्ही म्हणणार नाही सर तुम्हाला भूगोल येत नाही, असं कसं, यायलाच पाहिजे, असं आहे का? कम्पेरेबलच नाहीये गोष्ट. मग आपल्याला अकाउंटिंग कशी पाहिजे? कम्पेरेबल पाहिजे. तर 4 क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर काय असतील? क्वालिटेटिव्ह म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय असते? सगळ्यात पहिले क्वालिटी. आपण काय म्हणतो क्वांटिटी पेक्षा काय पाहिजे? मॅटर काय करते? क्वालिटी चांगली पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला 100 विषयांचं नॉलेज आहे, पण थोडं 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 त्यापेक्षा एकाच सब्जेक्टचं नॉलेज आहे पण खूप आहे. काय जास्त इम्पॉर्टंट आहे? जास्त नॉलेज असलेलं महत्वाचं. तर सचिन तेंडुलकर आहेत, त्यांना आपण कशासाठी ओळखतो? क्रिकेट. नरेंद्र मोदी म्हणजे पॉलिटिक्ससाठी. बरोबर आहे. त्यानंतर विजय माल्या कशासाठी ओळखतो? फ्रॉडसाठी. म्हणजे आणखी पकडलं समजा एक्झाम्पल लता मंगेशकर माहिती आहे तुम्हाला, सिंगिंगसाठी. बरोबर आहे. त्यानंतर अक्षय कुमार आहेत ऍक्टिंगसाठी. बरोबर आहे. आता अक्षय कुमारला कुणी म्हणलं स्विमिंग का येत नाही, ती त्यांची फील्ड आहे का? नरेंद्र मोदींना कुणी म्हणलं तुम्हाला हेलिकॉप्टर चालवता येत नाही, म्हणजे काही रिलेव्हन्स आहे का? आणि विजय माल्याला कोणी म्हणलं तुम्ही इमानदारीने बिझनेस का करत ना, ते काय म्हणाल ती फील्ड आपली, आपलं काय काम आहे? फ्रॉड करणं. बरोबर आहे. सो हे जे असतात काय असतात? क्वालिटीज असतात प्रत्येक पर्सनच्या वेगवेगळ्या. प्रत्येक काय असतं कोणकोणत्या फील्डमध्ये मास्टर असतं, वेगवेगळ्या गोष्टी असतात. क्वालिटी म्हणजे काय असती? तुमच्यातली चांगली गोष्ट. आणि तुमच्यात कोणत्या चांगल्या गोष्टी असायला पाहिजे ॲज अ स्टुडंट लाईफमध्ये? तुम्हाला काय वाटते काय असायला पाहिजे? डिसिप्लिन. कॉलेजमध्ये न जाणं, कॉलेज बंक करणं, कॉलेजच्या बाहेर फिरणं. आणखी काय करू शकता तुम्ही? हे काहीच नाही करू शकत. हा, कॉलेजला जाणं, आणखी लेक्चर करणं, आणखी बाहेर फिरायचं नाही. हा, सिंपल शब्दात काय? कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, फोकस. बरोबर आहे. टार्गेट ओरिएंटेड, एम ठेवून व्यवस्थित अभ्यास करणं. ह्या सगळ्या गोष्टी कशात पाहिजे? स्टुडंट मध्ये पाहिजे. तसंच आपल्या अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचे काय क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक माहिती तुम्हाला काय असतात? कॅरेक्टर म्हणतो बघा, फ्रॉड करणं त्याच्या कॅरेक्टरमध्ये. जन्मदात चोर आहे किंवा काय रक्तात काय रक्तात चोरी आहे, रक्तात इमानदारी असं म्हणत असतात, रक्तात चोरी असं म्हणत नाही नॉर्मली. हा, काय काय जन्मापासून. तर बाळांनो काय असते नॉर्मली कॅरेक्टर म्हणजे काय असते? एखाद्या व्यक्तीचं आपण म्हणतो यार त्याचं कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग आहे, व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. बरोबर आहे. आता आपण जर बघितलं रतन टाटा, आपण काय म्हणतो खूप कॅरेक्टर चांगले असलेले व्यक्ती आहेत. बरोबर आहे. त्यानंतर एखादा फ्रॉड स्कॅमर असेल दाऊद इब्राहिम, काय म्हणणार आपण? घटिया व्यक्ती आहे.
बरोबर आहे. डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन कॅरेक्टर असते. तर इकडे बघा, आपला मेन मुद्दा काय होता, क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्म. आता तुम्हाला जर कळालं असेल कोणकोणते असायला पाहिजे. कम्पॅरेबिलिटी. आता हे चारही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय आहेत ते. त्यानंतर आता हे वाचून बघा बरं, काय समजते का तुम्हाला. रिलायबिलिटी ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. वाचा, नाही समजलं तर मी आहेच इथे. किया क्या रीड कहाँ कर. झालं. सो काय समजलं तुम्हाला यातून, क्या समझा. रिलायबिलिटी यानी क्या होता है. हाँ, जिस इंफॉर्मेशन पे रखते वैसी रिलायबल इंफॉर्मेशन. Reliability is described as one of the two primary qualities. Hmm. Relevance and reliability. Information useful making. वो क्या करते हैं, डिसीजन मेकिंग के लिए यूजफुल बनाते हैं इंफॉर्मेशन को. सो उसके बाद
प्रायमरी क्वालिटीज है that make accounting information useful for decision making. Reliable information is required to form judgment about earning, potential financial position of the business. Reliability differ from item to item. तर याचा सिंपल मिनिंग काय? रिलायबिलिटी आपल्याला कशासाठी मदत करते? फ्रॉम जजमेंट. जजमेंट म्हणजे माहिती तुम्हाला काय असते? हा, जज करणे. जसं तू एखाद्या व्यक्तीला जज केलं, कॉलेजच्या पहिल्या दिवशी गेला, एखादा व्यक्ती दिसला, मनातल्या मनात जजमेंट बनवलं की एक्स नावाचा पर्सन असा असा आहे. नंतर तुझी त्या व्यक्तीसोबत ओळख झाली, नंतर काय झालं, आणखी तुला ती माहिती का आली, नंतर आणखी तुझं जजमेंट काय होऊ शकते? चेंज होऊ शकते. तसंच फॉर्म जजमेंट. रिलायबिलिटी म्हणजे काय? जजमेंट म्हणजे काय? रिलायबल आहे की नाही याच्याबद्दल आपण जजमेंट म्हणू शकतो. आता इकडे बघा, आपण ॲपलचा मोबाईल घेतला, आपण काय बनवणार? जजमेंट काय असणार आपलं? चांगलं आहे का? हा, लगेच मी म्हणलो चोरीचा आणलेला होता चोर मार्केटमधून, तुम्ही काय म्हणणार? चोर बाजारातून आणला असं मी सांगितलं, पण ॲपलचा मोबाईल. तुमच्या मनात लगेच जजमेंट चेंज झालं. माझ्याबद्दल नाही, मी नाही आणलेला, मी सांगाल जस्ट तुम्हाला. हा हा हा, जजमेंट चेंज झालं. आयटम टू आयटम रिलायबिलिटी डिफरन्स करते. एक मोबाईल होता जो ॲपलच्या स्टोर मधून आणला, तुम्ही काय म्हणणार? चांगला आहे. ते चोर बाजार मधून आणला, तुम्ही काय म्हणणार? खराब आहे का? डिफर फ्रॉम आयटम टू आयटम. सम आयटम ऑफ द इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड इन annual report may be more reliable than others. म्हणजे काही आयटम्स असतात जे मोर रिलायबल असतात ॲज कम्पेअर टू अदर. आता हे जे गोष्टी तुम्हाला दिल्या तिथं, हे 11वीला खूप बेसिक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला आज इथं नाही समजल्या, काळजी करू नका. आपला सब्जेक्ट एवढा ब्युटिफुल आहे की तुम्हाला ते समजाव्याच लागतील, काय ऑप्शन नाहीये. पण आत्ता तुमची जी अंडरस्टँडिंग आहे, जी लेवल आहे, ती खूप बेसिक आहे. जेव्हा तुम्ही थोडेसे मोठे होसाल, इन द सेन्स तुम्ही 12वी क्लिअर करसाल, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी आणखी समजतील. काय बोलली? हा, आत्ता थोडं थोडं दिलेलं आहे. हे कसं आहे बा, याच्यावर एक सब्जेक्ट आहे ऑडिटिंग नावाचा, जो अकाउंटिंग सारखाच एक सब्जेक्ट आहे. आता त्या सब्जेक्टचं बेसिक गोष्ट मी तुम्हाला अशी शॉर्ट मध्ये नाही सांगू शकत ना. सांगितलं तरी तुमच्या मनात काय होईल? कन्फ्युजन. नवीन नवीन वर्ड्स येणार, मग त्याचे प्रत्येकाचे मिनिंग, मग त्याची परत ABCD, का आलं, कशासाठी आलं, परत तुम्ही काय म्हणसाल की यार खूप जास्त व्हायलंय. बस, त्यापेक्षा जस्ट तुम्ही आता दिले तेवढं आपण हे करूया. माझी इच्छा नाही बायला असं हे करावं, बट आहेच ही गोष्ट. आता परत त्याच्यावर एक्झाम्पल द्यायला गेलं खूप वेळ जाणार, की काही मोर रिलायबल असतात, काही नसतात. आता कसं राहतंय, डिपेंड ऑन असते. आता हे जे ॲन्युअल रिपोर्टमध्ये काही गोष्टी लिहिल्यात, त्यामध्ये जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा इव्हिडन्स असेल, इव्हिडन्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, प्रूफ. जर आपण एखादी गोष्ट चोर बाजारमधून घेतली, त्याचा एव्हिडन्स चांगला असेल का एक मोबाईल शॉपिंग मधून परचेस केलेल्या गोष्टीचा चांगला? हा, सो काय असेल, ती मोर रिलायबल असेल इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द प्लांट अँड मशिनरी मे बी लेस रिलायबल दॅन सर्टन इन्फॉर्मेशन अबाउट करंट असेट बिकॉज डिफरन्स इन अनसर्टनिटी ऑफ रिअलायझेशन. म्हणजे प्लांट अँड मशिनरी आहे, त्याची एक व्हॅल्यू आपण घेतलेली आहे बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये. ती आपण एक्झॅक्ट कसं राहते, प्लांट अँड मशिनरी काय आपली लॉंग टर्म असेट आहे, माहिती आहे तुम्हाला. एका वर्षापेक्षा जास्त वर्ष आपण यूज करू शकतो. तर त्याची आपण एक्झॅक्ट अमाऊंट फाइंड करणं डिफिकल्ट आहे ॲज कम्पॅरिझन मध्ये करंट असेट. करंट असेटमध्ये काय येतं, डेटर, स्टॉक्स, बिल्स ऑफ एक्सचेंज किंवा अशा गोष्टी असतात जे एक वर्षाच्या आत विकल्या जाणार. बरोबर आहे. आता एखादा स्टॉक आहे आपल्याकडे, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणं मशिनरीच्या व्हॅल्यूपेक्षा काय इझी आहे, आणि रिलायबल जास्त आहे स्टॉकची व्हॅल्यू. आता समजा एक मोबाईल, तुम्ही जर एखाद्या ग्रोसरी शॉपमध्ये गेला
तर तिथे गव्हाची व्हॅल्यू फाइंड आउट करणं सोपं आहे का त्यांच्या तराजूची व्हॅल्यू फाइंड आउट करणं सोपं आहे? बरोबर, कारण त्यांचं जे वेटची मशीन आहे ती लॉंग टर्म असेट आहे त्यांच्यासाठी. कितीला विकली जाणार असं काय आपण सांगू शकतो लगेच? ती डिफिकल्ट गोष्ट आहे. पण गहू काय विकणारीच गोष्ट आहे, माहिती आहे बात. 1-2 रुपये कमी जास्त होतील बट विकून जातील. किंवा सोप आहेत, बाकी ऑदर ज्या गोष्टी आहेत, ऑइल आहे, याला काय खूप लॉजिक लावायची गोष्ट आहे का? माहीतच आहे. आता पेट्रोल पंपवर तुम्ही गेला, पेट्रोल काय करंट असेट आहे, त्याची दररोज विकली जाते. पण तुम्ही म्हणला नाही सर हे पेट्रोल पंपचा जो पंप आहे त्याची व्हॅल्यू काय, तर ती गोष्ट काय फाइंड आउट करणं डिफिकल्ट आहे. म्हणून ती काय कमी रिलायबल आहे, लेस रिलायबल आहे पंपची व्हॅल्यू ॲज कम्पेअर टू पेट्रोल. समजलं तुम्हाला रिलायबिलिटी काय असते? त्यानंतर रिलेव्हन्स. Relevant accounting information must be capable of making difference in decision making by helping users to from prediction about outcome of past, present and future event or to confirm or correct expectation. Relevance हे आपल्याला इंग्लिश मध्ये दिले. काय दिले? Relevant accounting information must be capable of making difference in decision making. कॅपेबल आहे डिफरन्स बनवण्यासाठी डिसिजन मेकिंग मध्ये. डिफरन्स असू शकतो का, रिलेव्हंट आहे की नाही या गोष्टीवरून आपण डिफरन्स बनवू शकतो. बरोबर आहे. आता कुणी म्हणलं मला मी 11वीला पास झालो, कुणी म्हणलं मी पास झालो, मे बी काय माहित नाही कधी कुठं पास झाला, कशात पण होऊ शकते. ते म्हणला मी CA फायनलला झालो होतो, तुम्ही काय म्हणणार लगेच? कॉंग्रॅच्युलेशन. तुमचे वेगळे असणार. तेच म्हणा नाही मी दुसरीला एक एक्झाम दिली होती त्यात क्लिअर झालोय. लगेच काय झालं? तुमचं बोलण्याचा अँगल चेंज झाला. कुणी म्हणला नाही मी पास UPSC मध्ये झालतो, IAS झालो, तुम्ही काय म्हणणार? रिॲक्शन वेगळी येणार, तुमच्या मनात रिस्पेक्ट वेगळी होणार आणि वेगवेगळं डिपेंड करते ना कशात काय झालंय. मग ती रिलेव्हंट किती गोष्ट आहे. तर इकडे बघा त्यानंतर पुढे काय दिले? आउटकम ऑफ पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर इव्हेंट और टू कन्फर्म और करेक्ट एक्सपेक्टेशन. जे फ्युचरमध्ये आपल्याला डिसिजन घ्यायचे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर काय असते? रिलेव्हन्स डिपेंड करतो. त्यानंतर पुढे काय दिले? अकाउंटिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड बाय बुक्स ऑफ अकाउंट अँड फायनान्शियल रिपोर्ट मस्ट बी रिलेव्हंट. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन शुड नॉट इन्क्लूड अननेसेसरी इरिलेव्हंट इन्फॉर्मेशन. आता समजा एक अकाउंटिंग करतो व्यक्ती, एक्सपेन्स झाले, सॅलरी लिहायची, बट त्याने काय लिहिलं? रामू नावाचा व्यक्ती आहे जो व्यवस्थित काम करत नाही, सकाळी 9 वाजता येतो, दुपारी 3 वाजता घरी जातो, सोबत कामावर असतो तेव्हा मोबाईल बघत असतो. हे सगळ्या गोष्टी अकाउंटिंग मध्ये लिहायच्या असतात का? त्याच काही रिलेव्हन्स आहे का? अकाउंटंटला काही म्हणजे गरज आहे का बिझनेसला? मुकेश अंबानीला गरज आहे का? त्यांनी एक इथं वोडाफोनसाठी समजा आपलं जिओसाठी एक शोरूम ओपन केलं. शोरूमच्या बाहेर काय होतंय समजा दररोज कोणी ना कोणीतरी येऊन दगड फेकून मारून जाते. काही गरज आहे का त्या गोष्टी लिहिल्याची बुक्स ऑफ अकाउंट मध्ये? छोट्या ज्या गोष्टी रिलेव्हंटच नाहीत काही त्यासाठी आपण काय लिहितो बुक्स ऑफ अकाउंट मध्ये? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं लिहिणार का? 5 कस्टमर आले होते, त्यांनी जिओ बद्दल विचारलं पण ते म्हणले आमच्याकडे आयडियाचं सिम आहे, आम्ही नाही कन्वर्ट करणार, असं लिहिणार का आपण? असं लिहून काय फायदा आहे का? बुक्स ऑफ अकाउंटला कोणत्या गोष्टीशी रिलेव्हंट आहे? ट्रान्झॅक्शन झालंय किंवा नाही झालं. ते म्हणले आमच्याकडे 1000 इन्क्वायरी झालता, खूप लोक म्हणले जिओचं सिम खूप चांगलं आहे, खूप जागी नेटवर्क असते, पण आम्ही अफोर्ड नाही करू शकत, सो आम्ही मोबाईल नाही यूज करत. काही फायदा आहे का त्या गोष्टीचा? नाही. कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो आपण? एक कस्टमर आला ऍपलच्या शोरूम मध्ये, खूप स्तुती केली, यार खूप ऑसम मोबाईल आहे तुमचा, खूप चांगला आहे, असं आहे तसं आहे, खूप भारी, पण मी नाही यूज करत. काही फायदा आहे का त्या गोष्टीचा त्यांना? इकडे बघा आपण बुक्स ऑफ अकाउंट मध्ये कोणत्या गोष्टी रेकॉर्ड करतो? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, ज्यांनी काही होणार आहे. एक कस्टमरला खूप बॅड रिव्ह्यू दिलाय पण मी तुमच्याकडून 10 फोन परचेस केले, 10 फोन परचेस केले, ही गोष्ट महत्वाची. त्यांनी रिव्ह्यू द्याव काय द्याव याच्याशी काही बुक्स ऑफ अकाउंटला काही गरज आहे का? नाही.
ती गोष्ट काय इरिलेव्हंट आहे पूर्णपणे. ऑल द इन्फॉर्मेशन इज सेड टू बी रिलेव्हंट विच वुड बी चेंज द आउटकम ऑफ द बिझनेस if disclosed. All useful and relevant information must be find a place in the books of account, and the information must be timeliness and dedicative and feedback values. म्हणजे ज्या फीडबॅक आहेत हे ज्या गोष्टी आहेत त्या पण आपण लिहितो, पण कुठे लिहितो डिस्क्लोज करतो. ऑल द रिलेव्हंट ज्या गोष्टी येतात खूप जास्त आहेत त्या पण लिहिल्या जातात, बट कोणत्या अशा प्रत्येक गोष्टी नाही लिहिल्या जात, छोट्या लहान मोठ्या. आता समजा कुणी आपल्यावर केस केलं, जिओवर केस झाला, एक मोठा चालू आहे कोर्टमध्ये, 1000 CR चा लॉस होऊ शकतो, ही गोष्ट लिहिणार की नाही त्यात? लॉस नाही झालाय, बट जर केस हारली तर काय होऊ शकतं, लॉस होऊ शकतो. सो ती काय रिलेव्हन्स आहे त्या गोष्टीचा, आणखी ट्रान्झॅक्शन झालं नाहीये बट इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर काय दिले आपल्याला, अंडरस्टँडेबिलिटी ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. अंडरस्टँडेबिलिटी इज द क्वालिटी इन्फॉर्मेशन दॅट इनेबल युजर perceive significance. The benefits of information may be increased by making more understandable, hence useful to wider circle of users. कशासाठी आहे वायडर सर्कल? परसिव्ह इट्स सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्स म्हणजे काय असते माहिती जो खूप जास्त महत्वाचं सिग्निफिकन्स गोष्ट आहे. क्लासमध्ये समजा एखाद्या क्लासला तुम्ही ऍडमिशन घेतलं, जिथं बेंच चांगले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण टीचरच येत नाहीत, ही गोष्ट मॅटर करते की नाही तुम्हाला? सिग्निफिकन्स आहे की नाही? क्लासमध्ये AC नसेल तर चालतो, फॅनवर तुम्ही सॅटिस्फाईड आहात, बट टीचर नाही आहेत, खूप चांगल्या नोट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, चालतात का? तिथं सिग्निफिकन्स गोष्ट कोणती आहे? टीचर. बरोबर आहे. ह्यान किराणा शॉपला गेल्या, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती नाहीये. तुम्ही दूध मागितलं, ते म्हणतात चहा आहे आमच्याकडे, पनीर आहे, मिठाई आहे, बट दूध नाहीये. तुमच्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची होती? सिग्निफिकन्स. तर इकडे बघा ते सिग्निफिकन्स मीनिंग. द बेनिफिट्स ऑफ इन्फॉर्मेशन मे बी इन्क्रीज बाय मेकिंग इट मोर अंडरस्टँडेबल. बेनिफिट इन्फॉर्मेशनचं कधी वाढते? जेव्हा ते मोर अंडरस्टँडेबल समजेल. आता सब्जेक्ट आहे, टीचर तुम्हाला आणखी जास्तीत जास्त समजून सांगतायत, याचा अर्थ काय होईल? तुम्हाला बेनिफिट होईल, बरोबर आहे. अंडरस्टँड तुम्ही जास्तीत जास्त करसाल. जर तुमचे बुक्स ऑफ अकाउंट समोरच्याला खूप चांगल्या प्रकारे समजणारे असतील तर फायदा होईल. व्यवस्थित तुम्ही स्ट्रक्चर वाईज टेबल टॅब्युलर सगळ्या प्रकारे लिहिले जे रिलेव्हंट आहेत, ते काय होईल? जास्त युजफुल होतील समोरच्याला. ॲज कम्पेअर्ड टू तुम्ही असली 200 रुपये येणार आहेत, 300 मागच्या महिन्यात दिले होते, असं काही पण लिहायला जमते का? नाही. Thus, understandable financial accounting information present data that can be understood by users of information expressed in the form with the terminologies adopted by users range of understanding. समजा काही शॉर्ट फॉर्म बिट फॉर्म दिला असेल, आपण समोरच्याला माहित पाहिजे. जस अकाउंटिंगला आता एखादा AC रिपेअर करणार आहे, तो काय म्हणेल? हीच AC आहे, बरोबर आहे ना? जे आपण काम करतो तेच हे म्हणेल, पण अकाउंटिंगचा स्टुडंट काय म्हणेल? याला अकाउंट्स आहे. बट आता हे दुसऱ्याला समजणार आहे का? नाही समजणार. सो आपल्याला काय करावं लागणार? रेफरन्स द्यायला लागेल. शेवटी फुट नोट्स असतात, माहिती काय वर्डसाठी काय यूज केलाय ते पण द्यायला लागेल तुम्हाला. आणि टर्मिनॉलॉजी काय असतील तर त्या एक्सप्लेन करावं लागतील, ज्या माहीत नसतील. त्यांनी काय होईल? अंडरस्टँडेबिलिटी वाढेल. कुणाची? युजर्सची. आता समजा कोणी एखाद्या कंपनीचा शेअर होल्डर आहे, त्याला पण अकाउंटिंग रिपोर्ट पाठवत असतो. शेअर होल्डरला माहित असते का कशाला काय म्हणतात? बाबा काय तुम्ही रेफरन्स घेतलाय, काय तुम्ही नोट लिहिल्यात, माहिती का? तुमच्या शॉर्ट नोट्स समजा तुम्ही बनवल्या, दुसऱ्या स्टुडंटला दिल्या, त्याला माहिती का तुम्ही काय लिहिले काय नाही? किंवा इव्हन आपण क्लासमध्ये ज्या नोट्स बनवतो तर दुसऱ्या स्टुडंटसाठी काही युजफुल आहेत का अदर दॅन आपल्या क्लासच्या? नाही आहेत का? कशामुळे नसतील?
त्यांना कळणार नाही. 2 दिवसाखाली मी तुम्हाला FI लिहून दिलं होतं शॉर्ट फॉर्म. काय असते हे दुसऱ्याला माहित असेल का? डिपेंड ऑन कॉमर्सचा स्टुडंट असेल तर ते रिलेट करू शकेल, बट दुसऱ्यांना माहित नसणार. या गोष्टी मग काय असायला पाहिजे, अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. कंपेरेबिलिटी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केले बघा. काय असते, इन मेकिंग डिसिजन द डिसिजन मेकर विल मेक comparison among the alternative which is facilitated by financial information. Comparability implies to have like things reported in similar fashion and unlike things reported differently. Information, if comparable, will assist the decision maker. Strength and weaknesses, prospect for the future between two or more firms or between period in a single firm. आता इकडे बघा, ही गोष्ट आता ही तर थेअरी झाली. एक फर्म आहे AB लिमिटेड. ही जनरली डील करते ऑइलमध्ये. कोणतं ऑइल? इंडियन ऑइल, क्रूड ऑइल. आणखी आपलं असते घरी आपण होममध्ये यूज करतो, कुकिंग ऑइल, पेट्रोल, डिझेल, वेगवेगळे ऑइल्स असतात. हां, सगळ्या ऑइलमध्ये नाही कर, एक स्पेसिफिक ऑइल असते. समजा पेट्रोल आहे, दुसऱ्या ऑइलच्या कंपन्या माहिती आहे तुम्हाला, जे कुकिंग ऑइलमध्ये डील करतात, कोणत्या आहेत? घरी आणता कधी तेल? नाही आणत. कधी ग्रोसरीवर गेलाय? कधी नाही. कोणतं आणता तुम्ही? जेमिनी, फॉर्च्यून, स्पेलिंग येत नाही मला पण काय ते. इकडे बघा, बरोबर आहे का? अरे, तर इकडे बघा, ABC लिमिटेड आहे जी ऑइल म्हणजे पेट्रोलियम ऑइल प्रोड्यूस करते, आणि फॉर्च्यून एक कंपनी आहे जी काय करते, कुकिंग ऑइल. या दोन कंपन्यांचं प्रॉफिट अँड लॉसचं कंपॅरिझन करायचं आपल्याला. करता येईल? करता येईल, बट काय रिलेव्हंट आहे का? वेगवेगळ्या सेक्टर आहे, बट ठीक आहे, याच्यासोबत तरी जमल. आशीर्वाद आटा सोबत करू शकतो आपण. करायला काही करता येते, काही रिलेव्हंट इन्फॉर्मेशन पाहिजे, काहीतरी संबंध पाहिजे त्या दोन गोष्टीमध्ये, ज्याच्यावर आपल्याला काय करता येईल, डिसिजन मेकिंग करता येईल. बरोबर आहे. आता इकडे बघा, इन केस इथं काय, केमिकल लिमिटेड, रिलायन्सची कंपनी, तर त्यांचं कंपॅरिझन होऊ शकते. दोन्ही सेम आहेत, सेम याच्यावर आहेत. सोबत इकडे बघा, ABC लिमिटेडच्या मागच्या 3 वर्षांचे जे प्रॉफिट आहेत, समजा 100, 25, 75, हे कम्पेअर करू शकतो आपण. त्याच्यावर आपल्याला डिसिजन मेकिंग घेता येईल की पहिल्या वर्षी काय होतं, प्रॉफिट जास्त होतं, दुसऱ्या वर्षी अचानक खूप जास्त फॉल झालं, थर्ड इयरला काय झालं, रिकवर झालं. आपण कम्पेअर करू शकतो की बा काय झालंय काय नाही. इव्हन काय करू शकतो, हे आहेत समजा, हे 100 CR आहे, यांचं 250 CR आहे, कम्पेअर करू शकतो की यार त्यांच्यासोबत काय आहे, रिझन आहे, ती कंपनी किती मोठी, आपण किती हे करतो. ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो. पण कधी काही त्याचं म्हणजे हे असेल, आणि त्याहून आपल्याला काय कळतात, आपल्या स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, प्रॉस्पेक्ट फॉर फ्युचर बिटवीन 2 or more. आता इकडे बघा, सगळ्यात पहिले स्ट्रेंथ कळते आपली, काय स्ट्रेंथ आहे, काय विकनेसेस आहेत, काय गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. प्रॉस्पेक्ट फॉर फ्युचर म्हणजे की फ्युचरमध्ये आपल्याला काय डिसिजन घ्यायचे,
बरोबर आहे, आपला लॉस खूपच जास्त वाढत असेल दिवसेंदिवस, आपण काय करणार? कंपनी बंद करणार ना. एक होऊ शकत असेल तर सोल्युशन काढणार, बट कळायला आपल्याला काही सोल्युशनच निघणं, बंद करणार. कारण प्रॉफिटमध्ये काम करायला कुणा, लॉसमध्ये काम करायला कुणाला आवडेल का? कोणी असा व्यक्ती असेल का जे म्हणाले नाही लॉसचं टार्गेट आपलं यावर्षी 100 CR आहे, दुसऱ्या वर्षी आपल्याला 500 CRचा करायचा आहे, पुढच्या वर्षी 5,000, असं कोणी म्हणणार का? प्रत्येकाचं प्रॉफिटचं टार्गेट असते. सो आता ह्या 3 टर्म तर तुम्हाला चांगल्यापैकी, सॉरी 4. सो आता तुम्ही व्यवस्थित काय करू शकता? रिवाइज करू शकता. आणि घरी जाऊन जर तुम्ही रिवाइज केलं तरच काय होईल? कुणाला? तुम्हाला म्हणताय ना, तर मला समजेल म्हणायला. हा, तुम्हाला समजेल. त्यानंतर हे एक दुसरं एक होतं बघा, ट्रान्झॅक्शन ऑलरेडी आपलं झालंय खालचं, ते पण घरी जाऊन तुम्ही काय करू शकता? रिवाइज. ट्रान्झॅक्शन पर्यंत झालंय, एंट्री नरेशन उद्या आपण घेऊया. थँक्यू सो मच स्टुडंट.